नमस्कार मित्रांनो. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी तुम्ही शेवटचं कधी अगदी मनापासून जोडलेले होता. तुमचा दिवस कसा गेला अशा गप्पा नाही, तर तुमच्या आत्म्याला भिडणारं खरंच पूर्णपणे मनापासून केलेला संवाद कधी केला होता तुम्ही? जर तुम्ही इतर सर्वांसारखी जे की आपलं कुटुंब, काम आणि हजारो अपेक्षांमध्ये अडकलेली व्यक्ती असाल आणि कदाचित तुम्हाला हे आठवतही नसेल, की आज आपण काय स्ट्रगल करतोय आपल्या रिलेशनशिपमध्ये, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे तुम्हाला ओळखीची वाटेल. तुम्ही असे आहात का, की जो दररोज सकाळी उठता, फोन चेक करता, घाईघाईने आपली दिनचर्या पार पाडता, ऑफिसमधील राजकारण आणि थकून घरी येता आणि घरी आल्यानंतर सोशल मीडियावर थोडंसं स्क्रोल करून इतरांशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करून नंतर झोपून जाता. तरी पण कुठेतरी आत एक एम्प्टीनेस जाणवते. तुम्ही तुमच्या कुटुंबावर प्रेम करता, आई-वडिलांशी, तरी सुद्धा एक अदृश्य भिंत असते. जोडीदारासोबत किंवा इतर कुठल्याही ठिकाणी तुम्ही संवादाचा प्रयत्न करतात, पण तरी तुम्हाला वाटतं मुलं मोठी होत आहेत, अनेक चिंता आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे प्रॉब्लेम्स अनेक पिढ्यांपासून आपल्यापर्यंत आलेले असतात. अनेक गोष्टींमुळे आपण हा स्ट्रगल अनुभवत असतो. तुम्ही ज्या नात्यात अडचणीत आहात किंवा आई-वडील, जोडीदार, बॉस, मुलं किंवा स्वतःशी, हे सर्व नाते भावनिक इमोशन्सच्या अनहील्ड इश्यूमुळे आलेले असतात आणि हे तुम्ही पूर्णपणे बरे करू शकता. तुमचं प्रत्येक नातं तुम्ही हील करू शकता. याच्यासाठी काही वर्षानुवर्षाची तपस्या लागत नाही. फक्त 21 दिवस जर तुम्ही अगदी भावनिक उपचार पद्धती म्हणजे EFT आणि होओपोनोपोनोचं प्रॅक्टिस जरी केली, तरी तुम्ही हे हील करू शकता. गेली अनेक वर्षापासून मी EFT टॅपिंग आणि होओपोनोपोनो ह्या हवाईयन पद्धतीचं कॉम्बिनेशन करून खास भारतीय मानसिकतेसाठी आणि आपल्या प्रॉब्लेमसाठी या दोघं टेक्निक्सचं कॉम्बिनेशन वापरून अनेक ट्रॉमा आणि पॅटर्न्सवर याचे उपचार केलेले आहेत. आणि हे भावनिक उपचार पद्धती आपल्याला पूर्ण जबाबदारी घ्यायला लावते. आत्म्याच्या स्तरावर जाऊन क्षमा करायला शिकवते आणि जोडणी करायला शिकवते. कारण आपण फक्त स्वतःच्या भावना नाही, तर पूर्वजांच्या दबलेल्या वेदना, समाजाच्या अपेक्षा, कौटुंबिक गुंतवणुकीचं ओझं, या सर्व प्रकारचे ओझं आपण वाहत असतो. पारंपरिक थेरपीला या गोष्टी डीपवर जाऊन उपचार करता येत नाही आणि म्हणून EFT आणि होओपोनोपोनो हे एक काम करतात. कल्पना करा, की जर 21 दिवसात तुम्ही तुमच्या वडिलांशी मनापासून डीपर संवाद साधू शकला, तुमच्या नात्यामध्ये तुम्ही परफेक्टली वाईफ हसबंड सोबतचं नातं चांगलं करू शकलात, मुलांसोबत भावनिकपणे तुम्ही जोडू शकलात, पैशाशी असलेले तुमचे नातं समृद्धीशी नातं सुधारू शकलात, कौटुंबिक कार्यक्रमाचा ऍक्च्युअली आनंद घेऊ शकलात, कुठली सीमारेषा न ठरवता तुम्हाला आत्मविश्वास वाटेल किंवा आतल्या दुखावलेल्या तुमच्या इनर चाइल्डला तुम्ही बरं करू शकलात तर, आणि या सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या स्वतःशी तुमचं नातं हे आत्म्याला भिडणारं, एकनिष्ठ होणारं जर बनवू शकलात, ते अनुभवू शकलात तर आजपासून 21 दिवस मी 21 दिवसाचं नातेसंबंध सुधारण्याचा आणि या भावनिक उपचार सुरू करतो आहे EFT आणि होओपोनोपोनोद्वारे, आणि ते याच चॅनलवर, म्हणून याला सबस्क्राईब करून ठेवा. दररोज 15 ते 20 मिनिटं आपण EFT आणि होओपोनोपोनो याचं कॉम्बिनेशन तुमची जी महत्त्वाची नाती आहेत, 21 महत्त्वाच्या नात्यांवर आपण काम करणार आहोत आणि ते आपण सुरू करणार आहोत अगदी रूट पासून, म्हणजे पूर्वजांपासून ते तुमच्या युनिव्हर्सल म्हणजे जे सोशल नाते असतात त्या नात्यांपर्यंत. त्यात आपण काय काय कव्हर करणार आहोत हे एक छोट्या संक्षिप्तपणे बघूया. पहिलं तर पूर्वज, म्हणजे पूर्वज आणि आई वडील. दुसरं पायाभूत स्वतःशी, म्हणजे आपल्या आतलं मूल, आपलं शरीर, पैसा, आपले आध्यात्मिक शरीर, मन. नंतर कुटुंब, तुमचं मुलं, बायको वगैरे. नंतर तुमचे नातेवाईक, रिलेटिव्ह, सासू सासरे. नंतर तुमचं करिअर, बॉस, कलिग्स. आणि यानंतर मग समाज आणि त्यातील एक्सटेंडेड रिलेशन्स. हे सगळे आपण यामध्ये EFT टॅपिंगद्वारे हे सर्व नाते, 21 प्रकारचे नाते आपण यात कव्हर करणार आहोत आणि त्यात महत्त्वाचे जे जे इश्यू आहेत ते सर्व इश्यू आपण हील करणार आहोत या दोघांद्वारे, EFT आणि होओपोनोपोनोद्वारे. तर मी तुम्हाला आता इन्व्हाइट करेल, की माझ्या या चॅनलवर आपण दररोज 21 दिवस ही प्रॅक्टिस करणार आहोत. आणि हे सत्र मी का तयार केलं, तर तुमच्यासारखे जे आतून, म्हणजे जे बाहेरून सक्सेसफुल आहेत पण आतून तुटलेलं जाणवत आहे किंवा आतून एकटं वाटतात, नातेसंबंधांमध्ये आपण गुरफटलेले आहोत तरी सुद्धा, किंवा तुम्ही मुलं मुली तुमचे जे आहेत रिलेटिव्ह वगैरे या सर्वांशी कनेक्टेड फील करत नसाल, तर तुम्ही तुमचं आयुष्य EFT आणि होओपोनोपोनोने सुधारू शकता, तेही कायमचं. आणि हे मी ऑलरेडी अनेक शेकडो लोकांसोबत ट्राय केलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, नातेसंबंध हे आपोआप बरे होत नाहीत. वेळ सगळ्या जखमा भरत नाही, पण प्रेमळ कृती जरूर भरते. आणि म्हणून आपण 21 दिवस हे तुटलेले जे नाते आहेत, भावनिक अंतर, हे कमी करणार आहोत. तुम्हाला जर जाणवत असेल, आईवडील मुलं मोठी होत आहेत, आईवडील वृद्ध होत आहेत आणि तुमच्या जोडीदारी तुमची खरी ओळख करायची वाट पाहतोय, आणि यासाठी तो तुम्हाला उपचाराची जर हाक देत असेल, तर तुम्ही तुमच्या भावनाच्या तुरुंगातून आता जर मुक्त व्हायला तयार असाल, आणि जर तुम्हाला खोट्या हास्यापासून म्हणजे वरवरच्या नात्यांपासून कंटाळा आला असेल, आणि जर तुमच्या कुटुंबात पिढीजात जखमा तुम्हाला भरायच्या असतील आणि ते सर्व काही प्रेमाने तुम्हाला भरायचे असेल, तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा. माझ्यासोबत 21 दिवसांचा प्रवास करा आणि कटिबद्ध, डेडिकेटेडली. कारण तुमचं भावनिक नातं हे फक्त तुमचा जन्मसिद्ध हक्क नाही, तर ते तुमच्या
प्रिय लोकांसाठी तुमचं कर्तव्य पण आहे. आणि म्हणून उद्यापासून आपण 21 दिवस, पहिल्या दिवसाला आपण उद्या सुरुवात करूया. त्यात आपण पूर्वजांच्या बाबतीतले सर्व उपचार करूया. त्यात म्हणजे कारण हे सगळ्यांचं मूळ आहे. आणि हो, आय प्रॉमिस की तुम्हाला तुमचे 15 मिनिटं जे आहेत ते रिझल्ट तसा देतील. त्यामुळे आता कमेंटमध्ये तुम्ही लिहा की तुम्हाला कुठल्या नात्यावर उद्यापासून सुरुवात करायची आहे. आणि हे सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण या चॅनलवर हील करणार आहोत, स्टेप बाय स्टेप, पूर्ण 21 दिवस. आणि ह्या पहिल्या दिवसानंतर मग दुसरा, तिसरा, अशा प्रकारे आपण टोटल 21 डेज तुमचे प्रत्येक नात्यातले प्रॉब्लेम, महत्वाच्या 21 नाते आपण जे आहोत ते हील करणार आहोत EFT होओपोनोपोनोद्वारे. प्लस याच्यासोबत एखादी आपण चांगली ऍक्टिव्हिटी पण बघणार आहोत, अशी एक्सरसाइज की जे केल्याने तुमचे नातेसंबंध सुधारतील. तर ह्या गोष्टीसाठी आपण EFT, होओपोनोपोनो, NLP आणि अजून कुठल्या गरज पडलेल्या सर्व ऍडव्हान्स टेक्निकचा उपयोग करणार आहोत. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि उद्यापासून तयार व्हा तुमचं प्रत्येक नातं EFT, होओपोनोपोनोद्वारे हील करण्यासाठी. चला तर उद्या भेटूया. असं समजा की तुमची हिलिंग आजपासून चालू झालेली आहे. अँड गेट रेडी फॉर टुमॉरो. चला उद्या भेटूया. धन्यवाद. थँक्यू.